आता आपण बघणार आहोत आपल्या आयुष्यातील फाउंडेशन, जे बेस आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे तुमचं रिस्क मॅनेजमेंट. हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण हा डिरेक्टली रिस्कशी असोसिएटेड आहे. आज भारतामध्ये जो मिडल क्लास माणूस आहे ना, तो फक्त एक आजारपण दूर आहे तुम्ही गरीब होण्यापासून, लक्षात घ्या. कारण हा अतिशय सिरियस मुद्दा आहे, गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे ही. कारण भारतामध्ये जवळपास 60% लोकांचा हेल्थ इन्शुरन्स नाही आहे. म्हणजे मी डिपेंडंट आहे माझ्या फक्त कंपनी हेल्थ इन्शुरन्सवर, किंवा मला काही होणारच नाही या भ्रमात आपण असतो. पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा लाखो रुपये लोकांचं जाताना आम्ही बघितलेलं आहे. सोबतच दुसरा मुद्दा म्हणजे टर्म इन्शुरन्स. आज आपल्या परिवाराची जी आर्थिक सुरक्षा आहे, फायनान्शियल सेफ्टी आहे, ही अतिशय महत्त्वाची. आणि या गोष्टीपेक्षा जास्ती महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात कुठलीच नाही आहे, लक्षात घ्या. कारण तुमचा बेस म्हणजे तुमची फॅमिली ही तुमचं फाउंडेशन आहे, आणि त्यांची सेफ्टी, त्यांची निगा राखणं ही तुमची जबाबदारी आहे. मी तुमच्या फॅमिलीची किंवा तिसरा कोणी व्यक्ती तुमच्या फॅमिलीची जबाबदारी नाही घेऊ शकणार आहे, राईट. त्यामुळे टर्म इन्शुरन्स करणं हे तितकंच गरजेचं आहे. होऊ द्या खर्च, काही हरकत नाही, आपण बाहेर तशी पण उधळपट्टी आपली करतोच आहे. होऊ द्या खर्च, आपला टर्म इन्शुरन्स हा जरूर करून घ्या. आपली फॅमिलीची सेफ्टी ही आपणच घेऊ शकता, ना की तिसरा माणूस. त्यामुळे हे दोन्ही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे आपल्या प्लॅनिंगमध्ये नक्कीच कन्सिडर करा. आणि माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येक वाईफला की आपल्या हजबंडचा टर्म इन्शुरन्स आहे की नाही आहे हे क्रॉस चेक करा, आणि तोही आपल्या ॲन्युअल इन्कमच्या 10 टाइम्स आहे का हे क्रॉस चेक करा. थँक्यू.